साहेब, आज पाडव्याच्या मुहूर्तावरती पोलीस दलाला गाड्या नवीन देण्यात आल्या आहेत. कशा प्रकारे पोलीस दलाला बळकट करण्याचं काम होणार आहे? आज हिंदू नवीन वर्षाच्या सर्वात प्रथम मी महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला मनापासून शुभेच्छा देईन. महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला अजून ताकद देणं, सक्षम करणं आणि पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवणं हेच आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मुख्य संकल्पना आहे. आणि म्हणून आज आमच्या सिंधुदुर्ग पोलीस दलांमध्ये हे नवीन वाहनं जे आम्ही जिल्हा नियोजनाच्या निधीच्या माध्यमातून दिलेले आहेत त्याचं हस्तांतर सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण आदरणीय डॉक्टर पंकज भोयरजींच्या माध्यमातून आज करण्यात आलेला आहे. मला विश्वास आहे की आज हे जे वाहनं आमच्या पोलीस दलामध्ये दाखल झाल्यानंतर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या पोलीस दलाला अजून ताकद भेटेल असा माझा विश्वास आहे. साहेब, अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे, अवकाळी पाऊस सुद्धा झाला आहे. सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारे नुकसान भरपाई देण्याचं काम बघा, जसं आंबा आणि काजू संदर्भात गेल्या 3 दिवसात अगोदरच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की निसर्गामुळे हे जे काही नुकसान होतं आहे प्रामुख्याने आंबा काजू या संदर्भात अधिवेशन संपण्याच्या अगोदरच त्या पद्धतीचं नुकसान भरपाई म्हणा, सरकारची मदत म्हणा, आम्ही देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या पद्धतीची तयारी सरकार म्हणून आम्ही करतो आहे. साहेब, एक राजकीय प्रश्न आहे. हर्षवर्धन सकपाळांनी एक वक्तव्य केलं आहे, बारामती आणि राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा जर उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस यावर विचार करेल असं त्याने म्हटलं. बघा, शेवटी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अजितदादांसारखा एक मोठा नेता जेव्हा आपल्यातून निघून गेला तर एक सगळ्यांनी बिनविरोध ती सीट करणं ही एक भावना आहे आणि त्या पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता त्या चौकटीत अगर काँग्रेसवाले बसत नसतील तर ते त्याचे संस्कृती काय आहे, त्यांचे संस्कार त्यांच्यावर काय ह्याच्यात प्रदर्शन करतायत. आज प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे की आदरणीय अजितदादांसारखा एक ताकदीचा नेता आपल्याकडून निघून गेला असल्यामुळे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे म्हणून ती बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण काँग्रेसच्या निर्लज्जपणाला काही टोक नाहीच आहे कधीच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.